जेव्हा आपण पिकाचे अवशेष जमिनीमध्ये कुजवतो ना, तर आपल्याला दिसेल आता ही थोम आहे, हे गवताची थोम आहे, आता उपटली, आपल्याला दिसतंय की याच्यासोबत आता माती आली, हे मुळं आले. आता या मुळाच्या भोवती मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पिकाला आवश्यक असतात, जे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात, त्यांच्या कॉलनी याच्या भोवती डेव्हलप झालेल्या असतात. आता एवढ्या उन्हामध्ये ही ह्याच्या भरोशाने इथं जिवंत आहेत, आणि पुढचा सीझन आला की हे कुजवण्याचं काम असो किंवा पिकाला खत उपलब्ध करून देण्याचं काम असो, हे सगळं करतात. आणि आपण जर मात्र जमीन नांगरली तर काय होतं, की पिकाचे अवशेष या जमिनीमध्ये राहत नाही. आपण एकतर वेचतोय, त्याला फुकून देतोय, परंतु या खाली असे जर ठेवले तर हे फक्त पिकाला अन्नद्रव्यच उपलब्ध करून देत नाही, तर इथं जे मायक्रो फ्लोरा फौना आहे, सूक्ष्मजीव आहे, त्याला घर सुद्धा उपलब्ध होत आहे बिना न नांगरल्यामुळे.